हॅलो मित्रांनो, एक प्रश्न विचारू का? फक्त एक साधा प्रश्न. काल तुमच्याकडे 24 तास होते, आजही 24 तास आहेत आणि उद्याही 24 तास असणार. मग तुम्ही अजूनही तिथे का नाही आहात जिथे तुम्हाला खरंच पोहोचायचं आहे? कधी विचार केला आहे का की जर तुम्ही रोज फक्त 1 तास, फक्त एक फोकस्ड, डेडिकेटेड आणि पर्पजफुल तास तुमच्या स्वप्नांना दिला असता, तर आज तुमचं आयुष्य कसं दिसलं असतं? कदाचित तुम्ही लेखक असता, किंवा एखादे उद्योजक, किंवा फिट आणि हेल्दी व्यक्ती, किंवा कदाचित तुम्ही ते काम करत असता जे तुमच्या मनाला खरंच आनंद देतं. आज आपण त्याच एका तासाबद्दल बोलणार आहोत. तो 1 तास जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं आयुष्य तेव्हा बदलतं जेव्हा एखादी मोठी संधी मिळते, एखादं मोठं ब्रेक थ्रू, एखादी लॉटरी किंवा एखादा चमत्कार. पण खरं काय आहे? आयुष्य मोठ्या धमाक्यांनी बदलत नाही, ते बदलतं लहान लहान रोजच्या डिसिजन्समुळे, एक एक पावलांनी, एक एक तासांनी. आणि आज या ऑडिओ बुकमध्ये आपण हे समजून घेऊ, तो 1 तास कसा काम करतो, तो तुम्हाला कसा बदलतो, कसा तुम्हाला वेगळा माणूस बनवतो. 1 मिनिट विचार करा, तुमच्या दिवसात किती तास वाया जातात? सकाळी उठताच फोन, सोशल मीडिया, न्यूज, नंतर कामावर जाणं, संध्याकाळी दमून घरी येणं, टीव्ही पाहणं आणि मग झोप. आणि ही सायकल पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा. दिवस महिन्यांमध्ये, महिने वर्षांमध्ये बदलतात आणि एके दिवशी तुम्ही मागे वळून बघता आणि विचारता, माझं आयुष्य कुठे गेलं? पण आजपासून एक छोटा बदल, रोज 1 तास, फक्त 1 तास. आणि विश्वास ठेवा, एका वर्षात तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही. ही फक्त मोटिवेशन नाही, ही सायन्स आहे, ही सायकॉलॉजी आहे. ही त्या लाखो लोकांची खरी कहाणी आहे ज्यांनी 1 तासाची ताकद वापरून आयुष्य बदललं. चॅप्टर 1, 1 तासाची लपलेली ताकद. एक जुनी म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. आपण हे ऐकलंय, पण कधी खरंच समजलं आहे का? एक थेंब काही करत नाही, पण रोज 1 थेंब न थकता, न थांबता पूर्ण घागर भरतो. तसंच जेव्हा तुम्ही रोज 1 फोकस्ड तास तुमच्या एका गोलला देता, पहिल्या दिवशी काही बदल नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पहिल्या आठवड्यातही कदाचित काही जाणवणार नाही. पण 1 महिना, 3 महिने, 6 महिने झाल्यावर तुम्ही चकित व्हाल. किती काही शिकलात, किती काही निर्माण केलं, किती काही मिळवलं. मोठं काम करणारे लोक एकाच दिवशी काही महान करून दाखवत नाहीत. ते रोज थोडं थोडं करत राहतात, कन्सिस्टंटली, धैर्याने, शांतपणे. रोज 1 तास. हाच त्यांचा गुपित मंत्र. आणि आता तुमच्या मनात प्रश्न येतो की फक्त 1 तास, यात काय होणार? एका वर्षात 365 तास. जर रोज 1 तास तुम्ही एका स्किलला दिलात, तर एका वर्षात तुम्ही पूर्ण 365 तास त्या स्किलमध्ये घातले. रिसर्च सांगते, बेसिक मास्टरी 20 तास, इंटरमिजिएट 100 तास, प्रोफेशनल लेवल 1000 तास. म्हणजे एका वर्षात तुम्ही कोणत्याही गोष्टीत प्रोफेशनल होऊ शकता. काय शिकायचं? काहीही. गिटार, भाषा, कोडिंग, लेखन, ड्रॉइंग, फोटोग्राफी, योगा, बिझनेस. फक्त 1 तास रोज. हे मॅजिक नाही, ही गणित आहे, ही कन्सिस्टन्सी आहे. फोकस्ड आवर म्हणजे काय? फक्त बसून राहणं म्हणजे फोकस्ड आवर नाही. फोन, नोटिफिकेशन्स, डिस्ट्रॅक्शन्स ह्या सगळ्यांबरोबर 3 तास बसलात तरी ते 1 फोकस्ड तासा एवढं काम होणार नाही. फोकस्ड आवर म्हणजे पूर्णतः उपस्थित राहणं. 1 काम, 1 लक्ष, 1 दिशा. फोन बंद, दुनिया बंद, फक्त तुम्ही आणि तुमचं काम. या 1 तासात तुम्ही ते करू शकता जे एखादा विचलित माणूस दिवसभर बसूनही करू शकत नाही. आपला वेळ कुठे जातो? काल तुम्ही फोनवर किती वेळ घालवला? 1 तास, 2 तास, 4 तास? रिसर्च सांगते, एक सामान्य माणूस रोज 4 ते 6 तास फोनवर घालवतो. आणि त्यातून प्रोडक्टिव्ह वेळ किती? खूप कमी. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब रेकमेंडेशन्स, व्हॉट्सॲप ग्रुप्स, न्यूज स्क्रोलिंग, सगळं तुमचं लक्ष हिसकावून घेण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. आपण या लूपमध्ये अडकतो आणि कळतही नाही.
तास जातात, दिवस जातात, वर्ष जातात आणि आपण म्हणतो माझ्याकडे वेळ नाही. पण वेळ आहे, भरपूर आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी वाहतो आहे. दुसरी समस्या प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काम टाळणं. प्रोक्रॅस्टिनेशनची खरी कारणं काय? भीती, सुरू करण्याची भीती, फेल होण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, परफेक्ट नसण्याची भीती. आपण वाट बघतो, योग्य वेळ येईल, मूड बनेल, परिस्थिती परफेक्ट होईल. पण तो दिवस कधीच येत नाही. परिस्थिती कधीच परफेक्ट नसते. जीवन नेहमी मेसी असतं. काही ना काही चालूच असतं. म्हणूनच आजपासून एक रूल: परफेक्टची वाट नाही बघायची, फक्त सुरू करायचं. तिसरी समस्या क्लॅरिटी नसणं. बहुतांश लोकांना हेच माहीत नसतं की त्यांना खरंच काय हवं आहे. कधी लिहून काढलं नाही, कधी प्लॅन केलं नाही. ते फक्त वाहत जातात, जिथे वारा नेईल तिकडे. पण जहाजाला पोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी डेस्टिनेशन लागतं, कंपस लागतं. क्लॅरिटी नसली की आपण कुठेच पोहोचत नाही. म्हणूनच पहिलं काम, डिसाईड करा तुम्हाला काय हवं आहे. एका वर्षात तुम्ही कुठे असायला हवं? एकदा क्लॅरिटी आली की एका तासाचं महत्त्व समजायला लागतं. तो 1 तास कसा वापरायचा? सिंपल स्ट्रक्चर. 1 तास 4 भागात विभागा. 1. लर्निंग 15 मिनिटं, काहीतरी नवं शिका, किताब, पॉडकास्ट, आर्टिकल. 2. स्किल बिल्डिंग 20 ते 25 मिनिटं, एखाद्या स्किलवर प्रत्यक्ष प्रॅक्टिस करा. 3. प्लॅनिंग 10 मिनिटं, उद्यासाठी प्लॅन करा, गोल्स रिव्ह्यू करा. 4. रिफ्लेक्शन 10 मिनिटं, आज काय केलं, काय शिकलात, काय राहिलं. ह्या फक्त एक मार्ग आहे, इच्छेनुसार बदलू शकता. नियम फक्त एक, तो 1 तास असला पाहिजे. फोकस्ड, इंटेन्शनल, कन्सिस्टंट. पॉवर आवरचा सर्वात चांगला वेळ कोणता? रिसर्च सांगते सकाळचा वेळ सर्वोत्तम. मेंदू फ्रेश, डिस्ट्रॅक्शन्स कमी, विल पॉवर जास्त. पण सकाळ जमत नसेल, चिंता नाही. रात्री 10 वाजता केलेला एक कन्सिस्टंट तास त्या 5 वाजता केलेल्या तासापेक्षा चांगला आहे, जो तुम्ही कधीच करू शकत नाही. कन्सिस्टन्सी महत्त्वाची, टायमिंग नाही. चॅप्टर 4 हॅबिटचा कंपाऊंड इफेक्ट. आइन्स्टाईन म्हणाले होते, कंपाऊंड इंटरेस्ट हा जगाचा 8वा चमत्कार आहे. फायनान्स पुरता नाही, हा तुमच्या हॅबिट्सवरही लागू होतो. सुरुवातीला प्रोग्रेस स्लो वाटते, जणू काही होतच नाही. पण दररोज थोडासा थर वाढतो, नॉलेजचा, स्किलचा, कॉन्फिडन्सचा. आणि एक दिवस अचानक सगळं एकाच वेळी क्लिक होतं. लोक म्हणतात, अरे हा तर रातोरात बदलला. पण ते रातोरात होत नाही, ते महिन्यांच्या कन्सिस्टंट मेहनतीचं फळ असतं. जेम्स क्लिअर म्हणतात, दररोज 1% चांगले व्हा. एका वर्षात तुम्ही 37% चांगले होता. हाच तुमच्या 1 तासाचा जादू आहे. 2 भाऊ होते. एकाने ठरवलं रोज 1 तास इंग्लिश प्रॅक्टिस करणार. दुसऱ्याने ठरवलं एक इंटेन्सिव्ह कोर्स करेन, एकदम शिकेन. पहिला भाऊ शांतपणे रोज 1 तास करत राहिला. दुसरा कोर्स अर्धवट सोडून दिला, कारण तो टिकाऊ नव्हता. क्विक फिक्स काम करत नाही, कन्सिस्टन्सी करते. चॅप्टर 5 जेव्हा मोटिवेशन फेल होतं. आता तुम्ही मोटिवेटेड आहात, पण उद्या, परवा, 1 आठवडा? मोटिवेशन कायम राहत नाही. आपण थकतो, कंटाळतो, मूड बदलतो. मग त्या दिवशी काय? तुम्ही त्रास सोडणार का? म्हणूनच डिसिप्लिन हे मोटिवेशनवर अवलंबून नसावं. डेव्हिड गॉगिन्स म्हणतात, मोटिवेशन बकवास आहे, डिसिप्लिनच सर्व काही आहे. 1. पहिली स्ट्रॅटेजी 2 मिनिट रूल. मन नसेल तरी फक्त 2 मिनिटं सुरू करा. एकदा सुरू झालं की मोमेंटम तुम्हाला पुढे नेतो. दुसरी स्ट्रॅटेजी आयडेंटिटी शिफ्ट. तुम्ही स्वतःला कसं डिफाईन करता? रोज लिहिता म्हणजे तुम्ही रायटर, रोज व्यायाम करता म्हणजे तुम्ही ॲथलीट. आयडेंटिटी बदलली की बिहेवियर आपोआप बदलतो. चॅप्टर 6 तो 1 तास कुठे लावायचा? हा प्रश्न खूप खोल आहे, कारण तुम्ही तो तास कुठे लावता त्यावर तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरतं. बहुतांश लोक त्या तासाचा उपयोग बिझनेसमध्ये करतात, प्रोडक्टिव्ह नाही. जसं की काहीतरी रँडम काम, सोशल मीडियाचं प्लॅनिंग, लो व्हॅल्यू टास्क्स किंवा जे इतरांनी सांगितलं ते. आपला 1 तास डिरेक्शनवर खर्च झाला पाहिजे, कामावर नाही, स्वप्नावर, आपल्या गोलवर.
त्या फ्युचरवर जो तुम्ही स्वतःसाठी तयार करत आहात. म्हणून पहिलं पाऊल, स्टेप 1, एक बिग गोल निवडा. एकाच वेळी 10 गोष्टी करू नका. मन गोंधळतं, फोकस तुटतो. फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा की 1 वर्षानंतर मी कोणता माणूस व्हायचा आहे? रायटर, ऑन्ट्रप्रेन्योर, फिट आणि मजबूत, फायनान्शियली स्वतंत्र, सोशली कॉन्फिडंट, स्किलफुल प्रोफेशनल. रस्ते 1000, गंतव्य 1. त्या डेस्टिनेशनवर फोकस केलात की डिरेक्शन स्पष्ट होते. स्टेप 2, बिग गोलला छोटे तुकडे करा. उदाहरण, तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर 1 महिना रायटिंग बेसिक्स, 3 महिने रायटिंग स्टाईल डेव्हलप, 6 महिने छोटे चॅप्टर्स, आर्टिकल्स, 12 महिने एक पूर्ण पुस्तकाचा ड्राफ्ट. फक्त तो 1 तास या छोट्या छोट्या भागांना खाऊ घालायचा. हे तुकडे दिसायला छोटे असतील, पण 365 दिवसांनी ते पर्वत बनतात. स्टेप 3, स्किल इज नॉट इक्वल टू नॉलेज. बहुतांश लोक शिकण्यात वेळ घालवतात पण प्रॅक्टिस करत नाहीत. ज्ञान पुरेसं नाही, स्किलला हात लागतो. शरीराला, मेंदूला रेपिटेशन लागते. 30 मिनिटे शिकणे, 30 मिनिटे प्रॅक्टिस, हा परफेक्ट बॅलन्स आहे. ज्ञान तुम्हाला मार्ग दाखवतं, प्रॅक्टिस तुम्हाला चालायला शिकवतं. स्टेप 4, तुमचा तास प्रोटेक्टेड आवर करा. हा तास जपला पाहिजे. ही तुमची प्रॉपर्टी आहे. फोन सायलेंट, कोणी डिस्टर्ब नाही, बॅकग्राऊंड शांत, मन एका गोष्टीवर केंद्रित. जसे नमाज किंवा प्रेयर डिस्टर्ब होत नाही, तसंच हा तास डिस्टर्ब होऊ नये. ही तुमची ग्रोथची प्रार्थना आहे. चॅप्टर 7, फोकसचं शास्त्र. फोकस म्हणजे मेंदूवर जबरदस्ती नाही. फोकस म्हणजे डिरेक्शन प्लस बाउंड्रीज. आजच्या जगात डिस्ट्रॅक्शन्स लाखांमध्ये आहेत. ते तुमच्या इच्छाशक्तीवर हल्ला करतात, तुमच्या मेंदूचं लक्ष चोरतात. तुम्ही फोकस्ड नाही म्हणून नाही, तुम्ही ओव्हरलोडेड आहात म्हणून. म्हणून नियम, रूल 1, एकाच वेळी एकच काम. मल्टीटास्किंग ही खोटी गोष्ट आहे. मेंदू फक्त काम बदलतो, काम वाढवत नाही. एक काम म्हणजे डीप वर्क, अनेक कामे म्हणजे हाफ वर्क. तुम्हाला आयुष्यात हाफ वर्क नकोय, तुम्हाला मास्टरी हवी आहे. रूल 2, काम आधी, मोबाईल नंतर. डोपामिन आधी घेतलात तर काम होत नाही. डोपामिन नंतर मिळतं तेव्हा काम यशस्वी होतं. रूल 3, फोकस विंडो लहान ठेवा. मानवाचा मेंदू एका वेळी 25 ते 40 मिनिटे सर्वात जास्त फोकस करू शकतो. म्हणून 25 मिनिटे काम, 5 मिनिटे ब्रेक, 25 मिनिटे काम, 5 मिनिटे ब्रेक. हा पोमोडोरो टेक्निकचा कमाल परिणाम आहे. चॅप्टर 9, आयडेंटिटी चेंज. खरा बदल इथून सुरू होतो. आपण जे करत राहतो ते आपल्या आयडेंटिटीचा भाग बनतं. जर तुम्ही रोज लिहिता, तुम्ही रायटर. रोज व्यायाम करता, तुम्ही ॲथलीट. जर रोज डिसिप्लिन पाळता, तुम्ही डिसिप्लिन्ड पर्सन. जर रोज 1 तास सेल्फ ग्रोथला देता, तुम्ही फ्युचर बिल्डर. आयडेंटिटी बदलली की डिसिजन आपोआप बदलतात. डिसिजन बदलले की लाईफ आपोआप बदलतं. चॅप्टर 9, तुम्ही 3 महिन्यात काय पाहाल? विश्वास ठेवा, 3 महिने पुरेसे आहेत तुमच्यातील नवीन आवृत्ती तयार करण्यासाठी. पहिल्या 30 दिवसात माइंडसेट शिफ्ट, क्लिअर फोकस, फोन कमी, एनर्जी जास्त, कॉन्फिडन्सचे पहिले बीज. पुढच्या 30 दिवसात डे 30 to 60, स्किल दिसायला लागते, प्रगती जाणवते, कन्सिस्टन्सी मजबूत होते, तुम्ही दुसऱ्यांपेक्षा वेगळे दिसायला लागता, सिरियस ॲटिट्यूड बसतो, तुम्ही तुमचा पोटेन्शियल ओळखता. शेवटचे 30 दिवस डे 60 to 90, लोक तुम्हाला बदलताना पाहतात, डिसिप्लिन नैसर्गिक वाटायला लागतं, तुमच्यात एक सिरियस ॲटिट्यूड बसतो, तुम्ही स्वतःचं पोटेन्शियल ओळखता. चॅप्टर 11, सगळ्यापेक्षा मोठा शत्रू, जुना तुम्ही. जुनी सवय परत डोकावते. जुना आळस, जुनं प्रोक्रॅस्टिनेशन, जुनं उद्या करू, जुनं स्क्रोलिंग, हा खरा शत्रू आहे. तुम्हाला नवीन जीवन मिळवायचं असेल तर तुम्हाला एक जुना माणूस मारावा लागतो, तो म्हणजे कालचा तुम्ही. रोज 1 तास हा या युद्धातील तुमचं हत्यार आहे. चॅप्टर 12, लाईफ चेंजिंग आवर म्हणजे काय? हा 1 तास म्हणजे फ्युचर बिल्डिंग, माइंड रिसेट, फोकस ट्रेनिंग, डिसिप्लिन डेव्हलपमेंट, आयडेंटिटी बिल्डिंग, स्किल मास्टरी, ग्रोथ ॲक्सेलरेशन. हा फक्त तास नाही, ही तुमची फ्युचर इन्शुरन्स आहे. चॅप्टर 12, द फायनल पुश. तुम्ही कधी तुमचा फ्युचर व्हर्जन पाहिला आहे का? तो व्हर्जन कॉन्फिडंट, स्मार्ट, फिट,
फायनान्शियली स्टेबल, पॅशन ड्रिवन, स्किलफुल, रिस्पेक्टेड, पॉवरफुल. तो व्हर्जन तुमची वाट पाहतोय, पण तुमच्या एका तासाशिवाय तो जन्माला येणार नाही. लोक म्हणतात वेळ नाही. खरं वाक्य आहे फोकस नाही. पण आता आहे, आज आहे, हीच ती सुरुवात आहे. फायनल मेसेज. आजपासून रोज 1 तास आणि पहा कसं तुमचं आयुष्य 12 महिन्यात पूर्ण बदलतं.